विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा इजी इंग्लिश लर्निंग या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं सहर्ष स्वागत. काल आपण निगेटिव्ह सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग पाहिले होतं. आज आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग पाहणार आहोत. फरक एवढाच आहे की आपण क्वेश्चन टॅग करत असताना निगेटिव्ह सेंटेन्समध्ये N, सहाय्यकारी क्रियापदाला लावायचा नव्हता. आज आपल्याला तो लावायचा आहे. एवढाच फरक या ठिकाणी जाणून आपण घ्यायचा आहे. उदाहरणार्थ आपण आज पाहूया काही उदाहरण. राजू इज अ क्लेवर बॉय. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण याच्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग कोणताही शब्द नाही, म्हणून हे होकारार्थी वाक्य आहे. याचा आपण ॲड क्वेश्चन टॅग त्याच नियमाने करायचा आहे. हा आहे सब्जेक्ट करता, याला 1 नंबर देऊया, आणि हे आहे वर्ब, याला नंबर 2 देऊया. आता पहा, आपण दिलेलं वाक्य जसं तसे लिहिले, कॉमा दिलेला आहे. 1, 2, 2, 1 तेच पद्धत आहे कालचीच, परंतु बदल कसा आहे पहा. 2 नंबरचा आपण घेतलेला आहे आणि याला वाक्य होकारार्थी आहे म्हणून याला N, लावलेला आहे. आणि मग कर्त्याचं जे सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे, ते आपण ही लिहिलेलं आहे. पुरुष असल्यामुळे राजू काय लिहिलेलं आहे? ही लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं तसंच वाक्य आहे, राणी इज अ गुड गर्ल. राणी ही चांगली मुलगी आहे. पहा, राणी इज अ गुड गर्ल आपण त्याच पद्धतीने घेऊया. सब्जेक्टला आपण 1 नंबर दिला, याला 2 दिला, आणि 2 नंबर सुरुवातीला आपण घेतला, आणि 2 नंबर घेतल्यानंतर होकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण याला N, लावलं, आणि राणीचं प्रोनाउन सर्वनाम आपण सी लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क दिला आहे. राणी ही कशी आहे? चांगली मुलगी आहे, नाही का? हा याचा अर्थ झालेला आहे. पुढचं वाक्य पहा, आपण दोन्ही सर्वनाम, एक पुरुषलिंगी दुसरा स्त्रीलिंगी घेतलेला आहे, आणि या ठिकाणी त्याचे सर्वनाम डिफरंट आहे. तर ही आहे, तर सी आहे. आपण अनेक वचनी करता, सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल, मग तो कोणतंही लिंग असो, त्याचं सर्वनाम आपल्याला काय घ्यायचं आहे पहा, दे घ्यायचं आहे. उदाहरणार्थ पहा, बॉईज हे आहे, बॉईज आर प्लेइंग. ॲज इट इज वाक्य लिहिले, कॉमा दिला. या ठिकाणी आपण वर्ब जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. 1, 2 बघा, 2 आणि या ठिकाणी 1. या बॉईजला बॉईज न लिहिता त्याचं सर्वनाम दे हे आपण घेतलेलं आहे. तर चौथं जे वाक्य आहे ते वाक्य आहे, द टेम्पल इज स्ट्रॉंग. टेम्पल हे मजबूत आहे. आपल्याला उपप्रश्न करायचा आहे, जशाला तसे वाक्य लिहिलेलं आहे. आता द आल्यामुळं आपण आर्टिकलला धरून हा एक शब्द धरायचा आहे, आणि मग हा 1 आणि 2 घेतलं, 2 आणि 1. आता टेम्पल हे नपुंसकलिंगी असल्यामुळे आपण त्याचं प्रोनाउन सर्वनाम इट घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? इट घेतलेलं आहे. हे जशाला तसंच घेतलेलं आहे, आपण थोडा हे केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण या पद्धतीनं ॲड क्वेश्चन टॅग करायचा आहे. 1, 2, 2, 1. फक्त या ठिकाणी आपण N, लावायचं आहे. आता हे झाल्यानंतर अफर्मेटिव्ह मध्ये काही याला एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत, ते सुद्धा आपल्याला याच्यातलं माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ 2 क्रियापद आहेत, ते आपल्या लक्षात आले पाहिजे. आय एम असेल तर आरंट करायचं आहे, आणि विल असेल तर वोंट करायचं आहे. आपण काय केलं, ॲज इट इज क्रियापद घेतलेलं आहे, परंतु जर वाक्यामध्ये आय एम असेल तर आपल्याला निगेटिव्ह करताना आरंट करायचं आहे, विल असेल तर वोंट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी याचं उदाहरण तुम्हाला असं देऊ शकतो, आय एम लक्की.
ॲज इट इज आपण वाक्य लिहूया. आय एम लक्की कॉमा घेतलेला आहे. आता आपण एक दोन केलं, पण याला अपवाद आहे. आय एमचा बदल आपल्याला काय घ्यायचा आहे, आर घेतला. वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण एन कॉमा टी लावलाय. आणि सर्वनामात जर असेल तर जे सर्वनाम आहे ते आपण इथं लिहिलेलं आहे. आणि क्वेश्चन मी नशिबवान आहे, नाही का, हा याचा उत्तर झालेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यातल्या दुसरं जे आहे पाहूया. मीना विल कम, हे आपल्याला सेंटेन्स आहे. आपण काय करायचं आहे, ॲज इट इज लिहूया. तर या ठिकाणी सब्जेक्ट मीना आहे, विल आलेला आहे. विल असेल तर विल न घेता काय घ्यायला सांगितलं मी, ओंट. आणि मीनाचं सर्वनाम काय घेऊया आपण, सी. आणि क्वेश्चन ओंट सी. एवढं सोपं हे क्वेश्चन टॅग आहे. आपल्याला थोडं फार मनाने करायचं आहे आणि जसं आहे तसंच या वाक्यामध्ये घ्यायचं आहे. तर या क्वेश्चन टॅग मध्ये मुलांना अडचणी कोणत्या येतात, तर सर्वनाम आजच्या बऱ्याच वेळेस अडचणी थोडं काही विद्यार्थ्याला वाटतं. तर एक लक्षात घ्या, आय अँड यू जर सब्जेक्ट असेल, मग यावेळेस आपण याचं सर्वनाम काय घ्यायचं. पहा, बऱ्याच जणांना कन्फ्यूज वाटतं की आय घ्यायचं का यू घ्यायचं. तर लक्षात घ्या, मी आणि तू हे याचं सब्जेक्ट आहे. मी आणि तू मिळून काय होते, आपण होते. म्हणून याचं सर्वनाम आपण वी घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, वी घ्यायचं, हे लक्षात घ्या. फॉर असं वाक्य दिलेलं आहे, आय अँड यू आर गुड फ्रेंड्स. गुड फ्रेंड्स. तू आणि मी चांगले मित्र आहोत. मग याचा आन्सर आपल्याला कसं करता येईल, आय इट इज लिहिला आपण, आय अँड यू आर गुड फ्रेंड्स, कॉमा दिला आपण. आता बघा, या ठिकाणी हे सब्जेक्ट आहे. क्रियापदाच्या अगोदरचा वाक्य हे सब्जेक्ट असते. व्हर्ब आलेला आर, याला काय लावलं आपण, एन कॉमा टी. होकार आहे असल्यामुळं. आणि याचा सब्जेक्ट काय झाला, यू. आय अँड यू चा सब्जेक्ट आहे वी, आपण. आणि क्वेश्चन मार्क. दुसरं एक सांगतो तुम्हाला, बऱ्याच वेळेस दोन नाउन असले की मुलं थोडं कन्फ्यूज होतात. आता उदाहरणार्थ आपण असं सांगितलं, गीता अँड मोहन आर गुड फ्रेंड्स. गीता आणि मोहन हे चांगले मित्र आहेत. आता या ठिकाणी या वाक्याचा सब्जेक्ट हा कोण आहे, गीता आणि मोहन आहे. मुलाला आणखी थोडं वाटतं की दोन आहेत, मग हे घ्यायचं का सी घ्यायचं. तर त्यावेळेस आपण अनेक वचने, मी तुम्हाला सांगितलं, अनेक वचन जर करता असेल, कारण गीता आणि अनेक वचन आहे, म्हणून आपण त्याचं सर्वनाम तेच घेतलं पाहिजे. म्हणून कसं करायचं वाक्य, जसं तसं लिहायचं आहे, गीता अँड मोहन आर गुड फ्रेंड्स, कॉमा आरंट ते. हे झालं. ते नाहीत का, असा हा छोटासा प्रश्न झालेला आहे.
आणि मित्र, अशा पद्धतीनं अतिशय सोपं हे आयडिया क्वेश्चन टॅग आपण आज अफर्मेटिव्हचं पाहिलेलं आहे. यानंतर आपण पुढचा भाग उद्याच्या याच्यामध्ये पाहूया. थँक्यू.